मी आता गेलो होतो ना झालीये बाई 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 आणि अक्कलकोटला जाण्याचं एक रिझन पण आहे ते तुम्हाला मी ब्लॉगच्या शेवट सांगा. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी 12 वाजता बसलो होतो. किती वाजता आता 8 वाजता आम्ही पोहोचले अक्कलकोटमध्ये. आणि आता प्रॉब्लेम असं झाला की आम्ही रूम बुक केलेली नव्हती आधी आणि भक्ती संपूर्ण फुल आहे. तर आता आम्ही एकदम क्यूट चोपर घेतले एकदम छान. आता आम्ही चेंज करणार आहे कपडे आणि पुण्याला निघणार आहे आम्ही. पण मला ह्याच्यामध्ये बघायचं कुठं हेच नाही समजत. मी इकडे बघितलं तर इकडे दिसतंय, इकडे बघितलं तर इकडे दिसतंय. तर आम्ही सॅटर्डेची मॉर्निंग आहे. सकाळी सकाळी निघालो आहे अक्कलकोटला. अचानकच प्लॅन झाला आहे म्हणून निकिता घरचा स्वयंपाक बनवून घेते आहे जेवणासाठी आणि ही घरचं सरबत बनवून घेतली आहे कारण आम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप थंड थंड पिण्याची इच्छा होईल तर मग आम्ही सगळं घरीच बनवून घेतो. आता दोडक्याची भाजी बनवून घेते मस्त आणि उन्हाळा चालू झाला आहे सो आम्ही सरबत घरूनच बनवून घेतोय. ही एकदम बाई बनली गाईज. नुसती घरून स्वयंपाक बनवून घेते. अरे भाई ही जेवण घरीच खाते नेहमी. मी पण घरीच खाते. मी बाहेर गेल्यावर मला वाटतं बाहेरचं जेवावं पण नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास होतो मला नाही होत, बाकीच्यांना नाही होत. आता कोमल रोज घरीच खाते. तिला इच्छा आहे समजा बाहेर खायची ट्रॅव्हलिंग मध्ये. हिला नाही, हिने हिच्या पुरतं बनवून घ्यावं. आम्हाला काय सांगते घरचं खायचं. यांचं ऐकू नका गप्पा बसा. मी यांना घरचंच खाऊ घालणारी भाजी पोळी. किती काय म्हणलं तर प्रवासात त्रास होतो ना सो मला वाटतं घरचं जेवण. आम्ही आता गेलो होतो ना झालीये बाई 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 खाल्ली बाई. आम्ही आता केदारनाथला गेलो होतो तेव्हा पण मी 2 दिवसाचा टिफिन घरून बनवून नेला होता. खाल्ला बरं का सगळ्यांनी, फक्त म्हणता मला काय खायची इच्छा नव्हती पण ते वाया गेलं. मग हे पण खाशी बरोबर. जाऊ द्या, ही मूर्ख मुलगी आहे. बट आता आम्ही हिची आंघोळ झाली, माझी आंघोळ राहिली, हिची आंघोळ राहिली आहे. आम्ही आता मेट्रोनी स्वारगेटला जाणार आहे आणि तिथून आम्ही एस टी बसनी जाणार आहे कारण आमच्याकडे कारण आमच्याकडे आता खूप पैसे कमी आहे. आता आमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहे आणि आम्ही अक्कलकोटला जाण्याचं एक रिझन पण आहे ते तुम्हाला मी ब्लॉगच्या शेवट सांगा. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता माझी आंघोळ झालेली आहे. तुम्हाला दाखवते स्वप्नाली ताई काय करते. नल्ल्यांनी डोक्याला एक सॉक्स लावलेला आहे. नेल पॅन्ट लावते इथं. कोमलताई बसल्या इथं आणि ही आमची घरातली छोटंसं बाळ ते जेवण करते बिचारं. त्याला मी नेणार नाही आहे कारण त्याला वर्किंग आहे बिचारी. ही बघा ना अप्सरा. आणि तू छान खाई खातो. त्यांना दिसतच नाही. खूप लेट झालंय पण खाऊन जाणे पाहिजे. गप्प चालू आहे. निकिता माझा भोळ्या चेहऱ्याचा यूज करून घेते. भोळा ऑडियन्स सुद्धा ऍग्री करेन की माझा चेहरा भोळा. डझंट मॅटर मी कशी आहे पण माझा चेहरा भोळा आहे. फायनली लास्ट मुवमेंटला तर फायनली लास्ट मुवमेंटला आमची पॅकिंग झालेली आहे. आत्ता लास्ट मुवमेंटला आमचं असं ठरलं की आम्ही उद्या साडी घालणार आहे. सो मग साडी त्याच्यावर ज्वेलरी वगैरे पाहिली आणि आता मी रेडी. स्वप्नाली कॅब बुक करते. आम्ही इथून मेट्रोनी स्वारगेटला जाणार आहे. मेट्रोनी मग काय मेट्रोने स्वारगेटला जाणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर ना आम्ही एसटी बसने जाणार आहे अक्कलकोटाला. आणि आम्ही आता चाललोय. स्वप्नाली ताई तिकीट काढत आहे. इथून आम्ही तिकीट काढून स्वारगेटला जाणार आहे डायरेक्ट. तिकीट काढून मग काय काढतात का? तिकीटच काढतात. तिकीट काढून स्वारगेटला आम्ही मेट्रो स्टेशन आलो आहे नाशिक फाट्याला. आता आम्ही इथून स्वारगेटसाठी मेट्रो पकडणार आहे. स्वप्नाली तिकीट काढत आहे.
जास्त. तू आहे कोमल, ती नाहीये. मी आहे. इथं स्टोरेज भरून टाकाया. तर आम्हाला आता बस मिळाली आहे आणि लास्ट सीटवर आम्ही बसलो आहे. कोमल बसली आहे, स्वप्नाली पुढे बसली कारण तिला थोडा बसमध्ये त्रास होतो. आम्ही पुढे एक सीट होतं तर मग ती बसली आहे, आम्ही बसलो. आता आम्हाला 6 ते 8 तास लागणार आहे, डिपेंड्स ऑन ट्रॅफिक. बघू. बाहेर गेल्यावर मला वाटतं बाहेरचं जेवावं, पण नाही. आणि आता इथं आम्ही आणलेलं आहे चपाती आणि दोडक्याची भाजी. ऑलमोस्ट आता 6 तास झाले आणि आम्ही गाडीतच बसलेलो आहे. हालत खूप खराब झाली आहे. टाइमपास आम्ही कुरकुरे खातो. आता मेबी अजून 2 तास लागतील आम्हाला पोहोचायला. सकाळी आम्ही 12 वाजता बसलो होतो. किती वाजले आता? 8 वाजता आम्ही पोहोचले अक्कलकोटमध्ये. खूप थकलेलं आहे. आता आम्हाला रूम बघायची, बघूया रूम कुठे मिळते कशी. आणि आता प्रॉब्लेम असं झाला की आम्ही रूम बुक केलेली नव्हती आधी आणि भक्तिधाम पूर्ण फुल आहे. सो आम्ही तिघीच मुली होतो, त्यामुळं त्या काकांनी आम्हाला थोडंसं सिंपती दाखवली. त्याने आम्हाला एक रूम दिली अवेलेबल करून, कारण कुठंच रूम्स नाही आहे. तर तुम्ही येत असाल तर आधीच बुकिंग करून ठेवा, आमच्यासारखं करू नका. तर इथं अन्नछत्र ना, हां, अन्नछत्रामध्ये इथं महाप्रसादाची पण सुविधा आहे, पण तिथं खूप जास्त नंबर आहे आणि आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आम्हाला इतका वेळ पण नाही आहे. सो आम्ही आता इथंच बाहेरच काहीतरी खाणार आहे आणि लवकर झोपणार आहे. आपलं काहीतरी दिसलं आहे, 1 मिनटं. तर आम्ही आता शोधत आहे की आम्हाला काहीतरी चांगलं खायला काय मिळत आहे. तिचा आवाज येत नसणार आहे तुम्हाला, कारण ही इतकी अंबानी मला समजते. हिचा आवाज खूप क्लिअर आहे आणि एवढं पॅ पूर्ण देणार आहे. मग आता मी इथं पनीर बिनीर ऑर्डर केलं का ते सांग. काय सांग ना ते पनीर बिनीर ऑर्डर केलं असं काय. निकिताने पनीर ऑर्डर केलं आहे आणि आम्ही आता चपातीसोबत पनीर खाणार आहे. इथे कांदा पण दिला त्यांनी. हे एक छान हॉटेल आहे, हायजीन पण मेंटेन केलेलं आहे. ही कोमल आहे. हो निकिता बघा ना, व्हिडिओ शूटिंगसाठी एकदम बाई बनलेली आहे. तू काय सांगते मला बाय बाय म्हणते नाही आहे का तू? माणूस आहे का तू? बाई माणूस आहे. काय बाई माणूस झालं तुझं? बिचारी चपाती पण नाही, स्वतः खायला सुरुवात केली. हां, मी चालूच माझं जेवण करून. बापरे, चपात्या तर हेच नाही झालेल्या, शिजलेल्या नाही आहे. तरी आहे. आता आम्ही जेवण वगैरे केलं मस्त. तर आता 9:30 वाजले आणि आता आम्ही लवकर झोपणार आहे, कारण आम्हाला सकाळी पहाटे आरतीला उठायचं आहे. पण झोपण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं, ते म्हणजे आम्हाला कालच मेहंदी काढायची होती, बट आम्ही काढलीच नाही, विसरलो. सो आता मी मेहंदी काढणार थोडीशी आणि सकाळी लवकर उठायचं आहे. 3:30-4ला उठायचं आमचं टार्गेट आहे. बघू. बाय, गुड नाईट. आम्ही आता सुंदर तयार झालोय.
तर आम्ही आता 3:30 वाजता उठून आवरलंय. स्वप्नाली बघा किती सुंदर दिसते. अशी छान अशा साड्या घातल्या. तुला स्वप्नालीच लागते. कोमली तर आवडते. स्वप्नाला लागू आम्ही सकाळी 4:30 वाजता रेडी होऊन चाललोय. हा घेऊन टाक. तेच द्या. नारळ फुलं कोणता घ्यायचा? तेच घ्यायचं. येताना देतो ना मी. येताना तिकडून येतो का? गर्दी असेल सगळे. हे पाहिजे आम्हाला. ते पाहिजे. आणून द्यावं लागेल पण वेळ लागेल तुम्हाला याला. येतो ना आम्ही. मग हेच घेऊन जाऊ ना आम्ही. तुम्ही हे घेऊन जाऊ आम्ही. स्वप्नाली कोमल आमचा एक फोटो काढ. धर कोमल स्वप्न. धर ना हातात धर ना. कसा आहे गर्ल्सचा चाय? कसा आहे कोमल? बोलायला लावलं होतं मी. चहा कसा आहे विचारलं. तर आता आम्ही एकदम क्यूट चोकर्स घेतले एकदम छान. क्या कोमल बघा खूप कंप्लेंट्स, इतक्या कंप्लेंट्स, असंख्य कंप्लेंट्स असतात याच्यात. छान आहे, खूप छान आहे. असं साडीवरती वगैरे खूप सुंदर दिसले. एकदम छान दर्शन झालं यांचं. म्हणजे गर्दी होती तरी ठीक आहे. बट आमची मेहंदी रंगू मी पाहिलीच नाही. कोमल तुझ्या आम्ही रात्री लेट काढली. आता बाय बाय. आम्ही खूप थकलोय. आता आम्ही चेंज करणार आहे कपडे आणि पुण्याला निघणार आहे आम्ही. अजून किती वाजले माहिती आहे का? 6-7 पण नाही वाजले. सगळा मेकअप पण बापरे, मला किती मोठा पिंपल आलाय. एवढं काय म्हणली? बस कर. बस करायचं. हम बहुत थक चुके गाइस. हमको अभी जाना है पुणे वापस. मेरी ढेर काय को दिखा रही है तू? तर मी व्हिडिओच्या एंडला सांगणार होते की आम्ही अक्कलकोटला का चाललो, त्याचं काय रिझन आहे. तर मी विसरले सांगायची. सो आता मला एडिट करता आठवलं की मी तो पार्ट शूटच नाही केला. सो आम्ही तर आम्ही अक्कलकोटला जाण्याचं रिझन असं आहे की स्वप्नाली बँगलोरला शिफ्ट होते. म्हणजे आता झाली आहे, पण जेव्हा आम्ही अक्कलकोटला चाललो त्याच्या 1-2 दिवसानंतर ती लगेच बँगलोरला जाणार होती. सो तिचं असं होतं की बँगलोरला जाण्याच्या आधी मला एकदा अक्कलकोटला जायचं आहे. सो आम्ही एकदम रिसेंटली तो प्लॅन बनवला आणि आता स्वप्नाली बँगलोरला राहते आणि मी पुण्याला राहते. तर बस हेच रिझन होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.